मराठी एक्सप्रेस। संतांचा महिमा किती दुर्गम आहे, किती दुर्गम आहे। जसं पा हरणांचे कळप आहे, परंतु प्रत्येक हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी नाही। जंगलेच जंगले, परंतु प्रत्येक जंगलामध्ये चन्नासारखं झाड नाही। मंदिरच मंदिर आहे, माझ्या पांडुरंगासारखं मंदिर नाही। संतच संत आहे, रोहिदास बाबा सारखे संत नाही। जसं गायांमध्ये भरपूर गाय आहे, कामधेनू सारखी आणि कपिला गाई सारखी गाय नाही। जगामध्ये माता भरपूर आहे, परंतु जन्मदाते सारखी माता सारखी माता नाही। संत भरपूर आहे, परंतु माझ्या रोहिदास बाबा सारखे नाही। म्हणून संतांचा महिमा तो बहु दुर्गम आहे। एकदा संत रोहिदास महाराज, त्यांचा चपलेचा व्यवसाय होता, कातड्याचा व्यवसाय होता। त्यांचा नित्यक्रम असा होता की रोज ते गंगेला जायचे, स्नान करून यायचे आणि मग आपल्या आसनावर बसायचे आणि मग ते आपलं जे कातड्याचा व्यवसाय होता चपलांचा, तो व्यवसाय ते साधण्याचं काम करायचे। चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, असा त्यांचा नित्यक्रम बालपणी सुरू असताना एक दिवस काय झालं, गावातला एक सावकार त्याने सांगितलं, हे बघ रोहिदासा, उद्याच्या उद्या मला माझ्या पायातले जोडे बनवून पाहिजे, बस घेऊन जा म्हणे। काका तुम्ही कोणत्या वेळेला येणार, फक्त वेळ मला सांगा, त्या वेळेला यान घेऊन जा। बरं, यांचा नित्यक्रम आहे। नेमकी त्या सावकार दादाने वेळ सांगितली, यांचा गंगे स्नानाला जायचा टाइम, आणि त्या टायमाला यांनी सांगितलं की मी काय करल, माझे जोडवे न्यायला येईल। बस मग सगळे मित्र आले, म्हणे रोहिदासा रोहिदासा रोहिदासा, अरे चल आपल्याला गंगे स्नानावर वेळ झाली। रोहिदासांनी सांगितलं, हे बघ बाबा, माझं काम वेळेत लोकांना सेवा देणं हे सगळ्यात श्रेष्ठ गंगा स्नान आहे। मग त्या वेळेला तेव्हापासून म्हटलं जातं, मन चंगा तो काठवट में गंगा ठाला। रोहिदासांनी संदेश दिला, तुमच्या कामामध्ये राम आहे। तुम्ही जे काही काम करत असाल ना, ते इमानदारीनं करा। तीच तुमची गंगा आहे, तीच भागीरथी आहे, तीच पांडुरंगाची सेवा आहे, तीच संतांची सेवा आहे। आपल्याला आपल्या कामामधून जर 5 रुपये नफा मिळत असेल आणि त्या 5 रुपये नफ्यामध्ये जर आपलं भागत असेल, आपण 10 रुपयाची अपेक्षा करायची नाही। ही संतांची सेवा आहे, ही भगवान परमात्म्याची सेवा आहे। मग त्या संतांच्या परंपरे जोडून धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी। मग आपण जे काम करतोय ना, जोडून या धन उत्तम व्यवहार। आपला व्यवहार कसा असला पाहिजे, उत्तम असला पाहिजे। 2 रुपयाच्या फायद्यासाठी जर कोणाचं मन दुखत असेल तर तो व्यवहार करण्यात मजा नाही। आपण गरीब राहिलो तरी चालेल, परंतु नीतीनं जीवन जगायचं ही संत रोहिदासांची शिकवण आहे। गरीब असू द्या, परंतु आपल्या आचरणाने, वागण्याने, बोलण्याने समाजात कोणाची मान दुखावली जाणार नाही, मन दुखावलं जाणार नाही, असं आपलं आचरण असलं पाहिजे। मग मला सांगा, तुम्ही आणि मी इतर कोणत्याही देहाने भगवान परमात्म्याचं भजन करू शकत नाही। कुत्र्याच्या नाही, डुकराच्या नाही, मांजराच्या नाही, उंदराच्या नाही, कोंबडीच्या नाही, शिळीच्या नाही, वाघाच्या नाही, बकराच्या नाही, घोड्याच्या नाही, कोणत्याच देहाने नाही। याच देही आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे। याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे।
देहाने फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता येतं, अन्य दुसऱ्या कोणत्याही देहाने नाही. मग माता पित्यांनी तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. मग हे शरीर भजन करण्यासाठी दिलं, हे शरीर पूजन करण्यासाठी दिलं. मग याच्यात केलेलं भजन भगवान परमात्म्याला आवडत असतं. मग आवडल्यानंतर तो खऱ्या अर्थाने भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी हरी बोल भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत भाग्यवंत घरी